पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे। येरवड्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी बघायला मिळाली। शिवराज चौकामध्ये रस्त्यावरच ही घटना घडलेली आहे। जोरदार हाणामारी झालेली आहे। फ्रीस्टाईल हाणामारी आपण बघतोय शिवराज चौकामध्ये। दोन गटात हाणामारी झाली आहे। शिवाजी रस्त्यावर ही घटना घडली आहे। मारामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळते आहे। हाणामारीमध्ये अनेक जण जखमीही झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत खुंदे यांना अधिक विचारूया। चंद्रकांत, हा सगळा काय प्रकार आहे? 2-4 महिला सुद्धा दिसतात या सगळ्या ठिकाणी। हा जो प्रकार आहे येरवड्यातला आहे। येरवड्यामध्ये एक वस्ती आहे। खरं तर ते आपण असं जे जाती नावाने उल्लेख करू नये, त्या नावाची ती वस्ती आहे। तिथं एक गुन्हेगारांची वस्ती आहे। म्हणजे त्याच्यात बऱ्यापैकी काही गुन्हेगार म्हणजे घरफोड्या करणारे हे ते गुन्हेगार आहेत। त्यांचा जागेतनं वाद झाला। दोन गटांमध्ये टोळ्या आहेत, नेहमी सक्रिय असतात तिथं। पोलिसांना नेहमी खरं तर पोलिसांचं काम आहे त्यांच्यावर वचक ठेवणं, पण तो वचक नसल्यामुळे तो हे सगळं गुन्हेगारीचे प्रकार बघायला मिळतात असं सध्याचं दिसतं। एकूण काय आहे, पोलिसांचं वचक नसलं तर गुन्हेगार रस्त्यावर येऊन कशा मारामार करतात याचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पुण्यात। म्हणजे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत या सगळ्या परिसराकडे, इथे होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांकडे, असं म्हणायचं? हो, असं म्हणायला बऱ्यापैकी वाव आहे। कारण कसं, जर तुमच्या रेकॉर्डवर जे गुन्हेगार आहेत ते घरफोड्या करतात, सगळं करतात, ते पुन्हा जामिनावर सुटतात, तर त्यांच्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी मोका कायदा किंवा एमपीडीए कायदा हे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत कायद्यात त्यांना वचक ठेवण्यासाठी। तडीपारीचे नोटीस हे काही होत नाही, त्याच्यामुळे ते अशा मोकाट सुटत अशा रस्त्यावर मारामारी करून दहशत निर्माण करतात। नक्कीच चंद्रकांत, आभार माहिती दिल्याबद्दल। पण खरोखर गंभीर बाब आहे, जसं चंद्रकांत सांगतायत की रस्त्यावर येऊन अशा प्रकारे हाणामारी केली जाते आणि तरी देखील पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे ही गंभीर बाब आहे। शतकांमागून शतकं गेली तरीही